तर त्यांनी मला एकदम प्रयोगाला एक तोळा सोनंच गिफ्ट भारावलो, मला आनंद मिळाला, प्रसंगी माझे डोळेही पाणावले आणि वन्स मोर पण द्यावा असं वाटलं काही पदांना. तर असं सर्वार्थाने एक छानशी कलाकृती पाहण्याचा मला आनंद मिळाला. हॅलो नमस्कार, मी तन्वी मुंडले. आज मी तिकडे येऊन नका करू ना असं काहीतरी. तर आज मी गोष्ट संयुक्त मनाचे नाटक पाहिलंय आणि मला अतिशय आवडलंय आणि सगळे जण मला त्रास देत आहेत. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नाट्य संपदा कलामंच निर्मित चंद्रमंगल आर्ट्स आणि शौर्य प्रोडक्शन्स प्रकाशित, अभिराम भडकमकर लिखित आणि ऋषिकेश जोशी दिग्दर्शित गोष्ट संयुक्त मानाची हे आमचं 2 अंकी नाटक. आणि या नाटकाने आज 50व्या प्रयोगाचा टप्पा पार केलेला आहे. म्हणजे आता प्रयोग होणार आहे. सो बघूया आतमध्ये काय लगबग चालली आहे, प्रयोगाची कशी सुरुवात आहे किंवा काय तयारी चालली हे जरा आपण बघूयात. या माझ्या मागे या, पोस्टर बघा. कोणत्याही नाटकाचा 25वा किंवा पहिला शुभारंभाचा 25वा किंवा 50वा किंवा 100वा प्रयोग असल्यानंतर खास एक रांगोळी काढल्या जाते. तर ती आज आमच्या 50व्या प्रयोगासाठी कशी रांगोळी काढली जाते दाखवतो तुम्हाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये आपण आहोत. आज आपला 50वा प्रयोग आहे आणि ही बघा, तुम्ही बघू शकता ही रांगोळी 50व्या प्रयोगासाठी. हे आपले दादा आहेत, इतकी सुंदर रांगोळी ते काढतात. रांगोळी बघितल्यानंतर असं वाटतं ना की यार, हे पहिल्या प्रयोगाच्या वेळेस पण रांगोळी होती शुभारंभाच्या, पुण्याच्या, मुंबईच्या सुद्धा. त्यानंतर 25वा प्रयोग जेव्हा माटुंग्याला झाला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला, तेव्हा सुद्धा रांगोळी. आणि आता 50वा प्रयोग आहे, तर ही अशी रांगोळी. आता आपण थेट नाट्यगृहामध्ये जाऊ. चला. कोणत्याही नाटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं, म्हणजे सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण आमच्या नाटकामध्ये जो सेट आहे ना तो केला आहे प्रदीप मामा मुळे यांनी. आणि प्रदीप मामाची जी माणसं आहेत ना ती इतकी जीवतोड मेहनत घेतात आणि हा आमच्या नाटकाचा जो सेट आहे तो उभा करतात. तर त्यांची कशी लगबग, त्यांची कशी तयारी असते किंवा ते कसं काय काम करतात आणि त्यांच्यात ही एनर्जी कशी येते हे तुम्हाला आता मी दाखवतो. पटकन या. आपण आता आलेलो आहे रंगमंचावर आणि हा आहे आमचा देवी दादा. सो देवी दादा, आज आपला 50वा प्रयोग आहे. काय एकंदर भावना? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माणूस आमचा लाईट दादा म्हणजेच प्रकाश योजनाकार आहे. आणि प्रकाशाचं जे डिझाईन केलेलं आहे ते प्रदीप मामांनी केलेलं आहे. गेले 50 प्रयोग हा आमच्या नाटकाचे लाईट्स करतो. देवी दादा काय सांगशील, काय भावना आहेत तुझ्या? बोल की काय असेल ते. लाजतोय 50 प्रयोग खूप बरं वाटतंय, खूप मजा आली. आणि अजून ह्याचे खूप प्रयोग करायचे आहेत आम्हाला. म्हणजे 100 500 500 करायचे, 1000. आता आम्ही पुढच्या महिन्यात गोव्याला जातोय. गोवा दौरा आहे आपला, गोवा दौरा आहे. सेट दाखवतो असा सेट. हा, आता या माणसाला मी पकडलेलं आहे कारण हा माणूस हातात सामान असं घेऊन राहणार आहे. जरा मोठ्या आवाजामध्ये बोला. हे जे दादा आहेत ना आमचे, दादा तुमचं नाव सांगा पटकन. घनश्याम सागर दादा. हा माणूस आमच्या नाटकातला इतका सुंदर माणूस आहे. माणूस म्हणून म्हणजे काय, प्रत्येक प्रयोगाच्या आधी ना हा माणूस येतो आणि प्रत्येक कलाकाराच्या हातात, प्रत्येक टेक्निशियनच्या हातामध्ये हा माणूस चॉकलेट ठेवतो. चॉकलेट कुठून आणताय तुम्ही एवढे? दुकान आहे तुमचं? हा माणूस इतके म्हणजे काही असू दे, प्रत्येक प्रयोगाच्या आधी हा माणूस हातामध्ये चॉकलेट टेकवल्याशिवाय जाणार नाही. दादा मी कंटिन्यू. खूप सुंदर काम करतात.
हो मॅनेजर या इकडे 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 पटकन पटकन या बघा लय मोठा माणूस या. हा जो माणूस आहे याचं नाव आहे हॅरी. हरी म्हणजे खूप काही असं म्हणजे अवलिया माणूस आहे हा. आणि हॅरी 50वा प्रयोग आहे आज. काय एकंदर भावना आहे तुझ्या? गेल्या 50 प्रयोगांपासून हा माणूस आमचं मॅनेजमेंट करतोय उत्तमरित्या. इतकी छान सोय करतो. पुण्यात असू दे किंवा ह्याला दिल्लीला असू दे मुंबईला असू दे कुठेही नाटकाचा प्रयोग लागला त्यानंतर या माणसाचं मॅनेजमेंट म्हणजे अगदी पाण्याच्या बाटलीपासून काय खाल्लं रे खाल्लं का काय काय नाही वगैरे प्रत्येकाची प्रॉपर्टी विंगेमध्ये व्यवस्थित आहे का या सगळ्या गोष्टी हा माणूस मॅनेज करत असतो. त्याला कसं वाटतं? खूप चांगला वाटतं. म्हणजे ह्या क्षणाचं खूप दिवसापासून वाट बघत होतो पण ते आलेलं आहे. सुवर्ण महोत्सव हो 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 आणि असंच होत राहावं अशी इच्छा. कंटिन्यू चालत राहू. हो हो सातत्याने. होणार होणार. क्या बात. मला आज 5 दे बरं का. अरे चालतं. तर खूप मोठ्या व्यक्तीसोबत आज मला बसण्याचं भाग्य मिळालेलं आहे. मीट आशिष नेवाळकर. नमस्कार. आणि आमच्या गोष्ट संयुक्त मानपमानाची या नाटकामध्ये द लेजंड बालगंधर्व म्हणजेच नारायणराव राजहंस यांची भूमिका साकारणारे आमचे आशिष नेवाळकर. नाना काय वाटतंय आज 50वा प्रयोग आहे सुवर्ण महोत्सवी प्रयोग आहे काय भावना आहे? खरंच म्हणजे खूप सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे हा. आणि मला तर असं वाटतं की ये तो सिर्फ सुरुवात आहे. म्हणजे आता आम्हाला 500चा पल्लाही लवकरच गाठायचा आहे आणि ते गाठणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्या मराठी रंगभूमीची ज्याला आपण जे सुवर्ण काळ म्हणतो मराठी रंगभूमीचा तो कसा होता तो काळ पुन्हा एकदा अख्ख्या महाराष्ट्राने नव्हे तर साऱ्या देशांनी अनुभवाव्या. जगातल्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठी माणसांनी सुद्धा तो सुवर्ण काळ अनुभवावा ही इच्छा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या नाटकाचे जितके जास्त प्रयोग होतील तितके कमी आहेत. आणि खरंच म्हणजे खूप वी ऑल आर व्हेरी एक्सायटेड. खूप महत्त्वाचा आजचा दिवस आहे आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. आणि ह्या नाटकाच्या निमित्ताने आम्हा प्रत्येकाला ना खूप शिकायला मिळालं आहे. एक तर ऋषिकेश जोशी दादांसारखा उत्तम दिग्दर्शक की ज्याच्याबरोबर काम करताना लर्निंग प्रोसेस ज्याला म्हणतो आपण ती तालमीची जी प्रोसेस असते त्यात खूप शिकायला मिळतं. आणि तेही आम्हाला मिळालं. ह्या भूमिकेच्या माध्यमातून आपला इतिहास बालगंधर्व वैयक्तिक आयुष्यात कसे होते किती चॅलेंजेस त्यांच्या आयुष्यात होत्या ह्या सगळ्या गोष्टी ह्यांचं रिसर्च करायला मिळालं. त्यामधून काहीतरी शिकायला मिळालं प्रत्येकाला. तर खरंच आम्हा सर्वांसाठी नट म्हणून समृद्ध करणारा अनुभव होता. आणि आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत खऱ्या अर्थाने की दादाच्या तालमीमध्ये जी मजा येते म्हणजे नाटक जेव्हा उभं राहतं तेव्हा तालमीमध्ये जी मजा येते किंवा तो माणूस आपण असं म्हणतो की रंगभूमीचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे ऋषिकेश जोशी दादा. आणि छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे बारकावे सुद्धा त्याने इतके छान आपल्याला समजावून सांगितले. आणि आज कुठेतरी आपण प्रयत्न करतो की त्या भूमिकेला आपण न्याय देऊ शकतो. आणि आज 50वा प्रयोग आहे आणि सांगायला मला आवडेल की आमच्या या नाटकाचा पहिला प्रयोग शुभारंभाचा इथेच झाला होता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये. आणि आज म्हणजे 4 ऑक्टोबर 2024ला पहिला प्रयोग आणि आज 22 नोव्हेंबर 2025 1 वर्ष होऊन गेले आणि आज 50वा प्रयोग आहे. खूप छान वाटतं एक्सायटेड आहोत. आणि चला आता बालगंधर्वांची आपण रजा घेऊयात. आता आपण दुसऱ्या नाटाकडे जाऊया. थँक्यू नाना. अरे माय प्लेजर. तर आता माझ्यासोबत आहेत आमच्या नाटकाचे निर्माते त्यानंतर आमच्या नाटकामध्ये गणपतराव बोडस यांची भूमिका करणारे शामराज पाटील. आणि यांच्याबद्दल मी काय सांगू की जेव्हा केशवराव भोसले स्वतः असं म्हणतात की माझ्या नाटकाला जसे प्रेक्षक येतात तसे अडथळे सुद्धा येतात.
तर कोणत्याही कलाकृतीची सुरुवात ही अडथळे आल्याशिवाय होत नाही असं म्हणतात आणि तेही आमच्या नाटकासोबत घडलं होतं. काही कारणं होती, पण ते नाटक, ती उमेद आणि तो उत्साह घेऊन हा माणूस, त्यानंतर ऋषीदादा, त्यानंतर नाट्य संपदा कलामंचचे आमचे ऋषीगर काका, हे तिघजणं हे त्रिकूट एकत्र आलं आणि त्यानंतर नाटक आमचं उभं राहिलं खऱ्या अर्थाने. आणि आज 50वा प्रयोग आहे. निर्माता म्हणून आज शामराज पाटील यांना मी विचारू इच्छितो की काय एकंदर भावना आहेत. 50 प्रयोग शौर्य प्रोडक्शन्सने पहिल्यांदाच, म्हणजे पहिलं प्रोडक्ट आहे, पहिलं पिल्लू आपण जे म्हणतो रंगमंचावरचं, त्याचे सर्व आमचे शौर्य प्रोडक्शनचे शामराज पाटील प्लीज. अरे नक्कीच महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. पहिल्याच कलाकृतीचे 50 प्रयोग होणं. पण हे सगळं, आता हा जरा जास्तच बोलतोय, कलाकार आहे हा बहुतेक आता त्या ऍक्टिंगच्या मोडमध्ये गेला, त्याच्यामुळे याचं फार काही मनावर घेऊ नका. हे सगळं एकट्याने काहीच केलेलं नाही, हे सगळं टीमवर्क आहे. आणि या नाटकात असणारा बॅकस्टेजचा कलाकारही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि रंगमंचावरती काम करणारे कलाकार किंवा जे माझे सगळे तंत्रज्ञ आहेत, सगळ्यात महत्त्वाचं मायबाप रसिक प्रेक्षक आहेत, त्यांच्यामुळे इथपर्यंत येऊ शकलो. आणि इच्छा आहे अजून, बघूयात पुढे रंगदेवता कशी साथ देते, बघू पुढे अजून जायचंय खूप. पण आनंद नक्कीच आहे. हा जसं म्हणाला तसा अडथळे अजूनही काही थांबलेले नाही मात करूनही आम्ही. अरे पण अडथळे नाही आली तर प्रवास करण्यात मजाच नाही ना. असा सरळ गुळगुळीत रस्ता असेल तर कोणाला सायकल चालवायला आवडेल, नाही का? खड्डे आणि उतार चढ असला तरच मजा येते, नाही का? सो असं येते. त्याच्यामुळे एन्जॉय करतोय पूर्ण हा प्रवास, अगदीच पहिल्या प्रयोगापासून, मी तर म्हणेन -3 प्रयोगापासून. आणि आता 50 झालेले आहेत, बघूयात पुढे काय कसं होतं. आणि मला अजून एक विचारायचं होतं शामराज, की आत्तापर्यंतच्या या 50 प्रयोगाच्या जर्नीमध्ये एखादी अशी गोड आठवण तुला, एखादा असा किस्सा काही या 50व्या प्रयोगामधला काही आठवतोय का? खूप आहेत नाटकातल्या. नाही, नाटकातल्या गमती जमती सांगण्याचं सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला गंमत सांगतो. हे माझ्या सगळे नाटकातले हे कलाकार आहेत ना, खरंच कलाकार आहेत. कारण रंगमंचावरती जर कोणाचा प्रवेश चालू असेल तर हे त्याला विंगीतून त्याला त्रास देतात. म्हणजे हे माझ्या बाबतीत 2-3 वेळा यांनी स्वतःनी संबंध त्यामुळे अशा गमती जमती आणि धमाल किस्से खूप आहेत आमच्यासोबत. पण खरं सांगू का, ह्या सगळ्या टीम बरोबर काम करायला खूप खूप मजा येते. आता नट म्हणून तू किती तयार आहेस ना ते आम्ही बघू. म्हणजे मगाशी जे म्हणाल ते खरं होतं. पण कमाल आहे. आता हे थोडक्यात टीम राहिलेली नाहीये, इट इज आय थिंक अ फॅमिली. आणि सगळेच म्हणजे त्या रंगदेवतेनं आम्हाला सामावून घेतलंय आणि यश देते, बळ देत आहे. आणि बघूयात पुढे काय कसं होत आहे. खूप खूप थँक्यू. अरे तुमचे पण मनपूर्वक आभार आणि थँक्यू सो मच. निर्मात्याला जवळ ठेवावं लागतो. तर आता मी आहे आमच्या एका अष्टपैलू व्यक्तिमत्वासोबत आणि अप्रतिम अभिनेता, ज्याचा कालच वाढदिवस झाला. आणि आमच्या नाटकामध्ये माधवराव वालावलकर, त्यानंतर भास्कर बुवा बखले, जे बालगंधर्वांचे गुरु होते ते, त्यानंतर पाहुणा 1, आणि अशा बऱ्याच चौरंगी भूमिकेमध्ये आमचे नट ऋत्विज कुलकर्णी यांच्यासोबत आता आपण जरा गप्पा मारूया. ऋत्विज, 50वा प्रयोग आहे आज, सुवर्ण महोत्सवी प्रयोग आहे. आणि काय एकंदर तुझी एखादी गोड आठवण या नाटकाच्या तालमीतली, प्रयोगातली, रंगमंचावरची, किंवा अजून काही तुला असं व्यक्त व्हावं असं वाटत असेल तर प्लीज. सगळ्यात आधी माझ्याकडनं माझ्या सगळ्या टीमला मी शुभेच्छा देतो 50व्या प्रयोगाच्या. धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद. बराच खडतर प्रवास करून आज हा प्रयोग आम्ही बघतोय, त्यामुळे सगळ्यांना भयानक आनंद झालेला आहे या प्रयोगाचा. आणि काय आठवण, काय एकंदर एखादी आठवण तुझी, किंवा रंगमंचावर एंट्री घेताना थोडासा उशीर वगैरे झाला, किंवा एखादा फंबल वगैरे पडला, किंवा काही असू शकते. सगळ्यात जास्त मला आठवतं ते म्हणजे तो आपला सांगलीचा प्रयोग, जिथे सेटसाठी जागा नव्हती, खूप अडचण होती. म्हणजे आमचा जो काही सेट आहे कॉम्पॅक्ट होता, ते थिएटर असं असल्यामुळे म्हणजे ते खूप सुंदर थिएटर आहे, पण त्याच्या सगळ्या डायमेन्शन्स मध्ये आपला सेट जरा अडचणीचा होत होतं सगळं ते करणं. मागे पडदे आहेत, ते बाहेर येतात, आत जातात. तर त्या दिवशी जी टीम होती आपली, किती 17-15 लोकांची टीम, 15 जणांची आमची टीम एक होऊन, म्हणजे जसं आम्ही एकांकिकेला काम करायचो, सगळे आम्हीच काम करायचो. राज्य नाट्य
पण तो प्रयोग इतक्या सगळ्या गोंधळानंतर सुद्धा वेळेत सुरू झाला आणि चपखल प्रयोग आपण म्हणतो ना, म्हणजे बिनचूक एकही चूक न घडता, म्हणजे सेटची अभिनेत्यांची कुठलाही डायलॉग फंबल नाही, काय नाही. सो ती आठवण माझ्यासाठी कधीही मी विसरू शकत नाही. आणि ऋत्विज बद्दल एक आवर्जून सांगावं असं वाटतं, हा असा एक व्यक्ती आहे ज्याचा म्हणजे दादाचा याच्यावर खूप विश्वास आहे आणि दादाने बरोबर प्रत्येकाला त्याची त्याची जबाबदारी दिलेली आहे. पण ह्याच्याकडे अशी एक जबाबदारी दिलेली आहे दादाने की प्रत्येक प्रयोगाच्या आधी हा पोरगा सेट व्यवस्थित लागलाय की नाही, त्यानंतर जे बॅक साईडला जे बॅकड्रॉप्स वगैरे आहेत जे चेंज होत असतात ते व्यवस्थित लागलेत की नाही हे सगळं तो बघतो आणि तो विंगेमध्ये उभा असतो शेवटपर्यंत आणि तो बघत असतो की व्यवस्थित आपल्या सगळ्यांची जबाबदारी. करेक्ट. पण ते मला सांगण्याचा मुद्दा असा की मला ते खूप आवडतं. प्रत्येकाचं काम, प्रत्येकाला जे नेमून दिलेलं काम ते प्रत्येक जण प्रामाणिकपणे करतो आणि आज 50व्या प्रयोगापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. तर त्याच्यामुळे आणि मला पर्सनली ह्याचं असेल, प्रद्युम्न असेल, 11ही कलाकारांचं काम अतिशय आवडतं. अजून आमचे धैर्यधर आणि भामिनी येत आहेत, त्यांच्यासोबत पण आपण बोलणार आहोत. ठीक आहे. सो थँक्यू. थँक्यू. तर आता आमच्या नाटकातला जो खूप महत्वाचा व्यक्ती तो कोण आहे ते तुम्हाला दाखवतो, रिव्हील करतो. मोठ्या माणसाला जरा वेगळी एंट्री पाहिजे नाही का? या 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 सावकाश या. काय रे? अरे परमेश्वर सर नमस्कार. परमेश्वर गुट्टे. काय नाही, शूट करतोय जरा. आपल्या 50वा प्रयोग आहे ना आज. तर काय एकंदर तुझ्या आठवणी आहेत? नाही म्हणजे कसं आहे, आता 50वा प्रयोग आहे, आता एवढा मोठा टप्पा आपण पार पाडत आहोत. सुवर्ण महोत्सवी प्रयोग आहे आणि परमेश्वर गुट्टे हा एक उत्तम गायक, उत्तम वादक आणि उत्तम अभिनेता सुद्धा आहे आणि आपल्या या नाटकामध्ये तो चौरंगी भूमिकेमध्ये आहे. हे पटेल का सगळ्यांना? पण का नाही पटणार? मी सांगतोय पटणार. म्हणजे दादासाहेब कुंटे, त्यानंतर गोरोबा, त्यानंतर अजून काय रे मीच विसरलो. पोऱ्या करतोय. पोऱ्या, हा पेपर वाटणारा पोऱ्या, अशा बऱ्याच भूमिका तो आपल्या नाटकामध्ये करतोय. तर परमा 50वा प्रयोग आहे, काय एकंदर फिलिंग्स आहेत? भारी वाटतंय. पहिल्यांदाच मी व्यावसायिक नाटकाचे 50 प्रयोग करतोय. मी पण. शुभेच्छा. शुभेच्छा तुला. खरंच म्हणजे मी एवढे दिवस नाटक केले, अकॅडमीला असताना केले, औरंगाबाद विद्यापीठात म्हणजे संभाजीनगरला असताना नाट्यशास्त्र विभागात त्यावेळेसही केली. पण एका नाटकाचे 50 प्रयोग करण्याची मजा वेगळी आहे आणि भारी वाटते. काहीतरी खूप काहीतरी अचीव केलं असं वाटतं आता. क्या बात आहे. म्हणजे 4 ऑक्टोबर 2024ला आपला इथेच पहिला प्रयोग शुभारंभाचा झाला आणि आज इथेच आहोत आपण. 50वा प्रयोग करतोय 22 नोव्हेंबरला. आणि एखादी अशी गोड आठवण किंवा एखादा असा किस्सा घडलाय नाटकामध्ये, काय एकंदर रंगमंचावर असताना काही असं काही घडलंय, असं काही आठवतंय का तुला? 50 प्रयोग झाले आता, एखादी अशी आठवतं? म्हणजे आताच मागे आपण प्रयोग केला तुझ्यासोबतच घडला होता किस्सा. म्हणजे तो असा होता की माझी एंट्री होती आणि मी विसरलो आणि मी निघून गेलो आणि तुम्हाला ओरडलास, पळ पळ पटकन तुझी एंट्री आहे. तसाच टोपडे बिपडे घालून करत गेला. माझी एंट्री झाली असं मला, माझं आता झालं, आता माझं इंटरव्हल आहे आणि जाऊया असं वाटलं. तू सांगितल्यावर परत मी पळत गेलो. तोच भारी किस्सा होता माझ्यासाठी. कमाल मजा येते. म्हणजे नाटक चालू असताना नाटक बघणं सुद्धा खूप महत्वाची गोष्ट असते. ऐकणं आणि पाठ असणं हे पण खूप महत्वाची गोष्ट असते. त्याच्यामुळे आपणच स्वतः एक नट म्हणून समृद्ध होतो असं मला तरी वाटतं. आणि दादाच्या बद्दल, ऋषी दादाच्या बद्दल, म्हणजे आताही तो एक नाटक दादासोबत करतोय, बोलविता धनी, जे दादानेच लिहिलंय आणि दादानेच दादाच करतोय दिग्दर्शन. सो दादासोबतचंही तुझं दुसरं नाटक ना? तिसरं नाटक. हा सॉरी, संन्यस्त खडगमध्ये सुद्धा तो आहे. सो त्याने आता हॅट्रिक केलेली आहे दादाकडे, जी मला पण अजून करता नाही आलेली. 2च नाटकं झालीत माझे. पण काय एकंदर दादाच्या तालमीत काय एक वेगळेपण आहे, काय एकंदर त्याचं म्हणजे नटाला सांगताना म्हणजे तुला एखादं दडपण वगैरे असतं की काय एकंदर असे मजेशीर किस्से घडतात? कारण आपण सोबत आपल्याच नाटकाची जेव्हा तालीम व्हायची तेव्हा आपण खूप हसायचो दादाच्या प्रत्येक वाक्याला. एखादा असा काही तालमीतला किस्सा वगैरे किंवा किस्से तसे भरपूर आहेत, पण तालमीत मजा येते एवढं मात्र नक्की की म्हणजे हसत खेळत व्यवस्थित सगळी तालीम होत असते आणि मग प्रयोगाच्या वेळेस थोडंसं दडपण दूर झालेलं असतं. तो दूर करतोही. तो नाटक बसवतानाच ऋषिकेश दादा खूप चांगल्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी सांगत असतो आणि बारकावे त्याच्याकडून खूप शिकायला मिळाले.
आजही बाहेर असताना दादा म्हटला मी बसतोय आज प्रयोगात. ती एक दास्ती दिलेली. आणि अजून एक गोष्ट मला परमाविषयी, सॉरी टू इंटरप्ट यू, मला परमाविषयी सांगायला आवडेल की तालमीच्या वेळेस दादाने एक कॉन्टेस्ट ठेवला होता. जो दिवसभरामध्ये चांगलं काम करेल, चांगली तालीम करेल, त्याला एक छान काहीतरी मी गिफ्ट देईन. आणि मला आवर्जून हे सांगावं वाटेल की हे तूच सांगावंस प्रेक्षकांना की काय किस्सा होता. किस्सा म्हणजे जो चांगलं काम करेल तालमीमध्ये त्याला मी माझ्याकडून कॅडबरी चॉकलेट देईल. आणि मोठं चॉकलेट होतं ते. तर मी एक तालीम चांगली झाली आणि अचानक सगळे निघण्याच्या तयारीत होते आणि चॉकलेट माझ्याकडे फेकलं होतं दादाने. कॅच घेतली आणि म्हणजे ते कौतुक होतं माझ्यासाठी. माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे बक्षीस. आणि मी तेव्हा बघत होतो कारण तो ऍक्च्युअल व्हिडिओ मी याला 2 दिवस दिला नव्हता आणि तो मागत होता मला. पण मी तेव्हा परमाचे डोळे भरून आले होते. मी हे बघितलं होतं आणि त्याला इतकं छान वाटलं होतं की, कारण मला अभिनयात आतापर्यंत सगळ्यात मोठं बक्षीस म्हणजे तेच. ह्याच्या आधी कधी मिळालं नव्हतं. ते बी तालमीत. अप्रिसिएशन खूप महत्वाचं असतं एखाद्या नटाला. आणि ते तुला दादाने दिलं त्याचं गिफ्ट आणि तू ते छान तेवढं केलंस. आणि आज आपल्या नाटकामध्ये दादासाहेब पुंटेंची भूमिका, गोरोबाची भूमिका आणि एक नट म्हणून समृद्ध होण्याचा प्रवास परमाचा मी खूप जवळून बघितलेला आहे आणि खूप छान काम करतोय तो. सो तुला तुझ्या भावी वाटचालीस आणि आपल्या 50व्या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा डार्लिंग. तुलाही शुभेच्छा. थँक्यू सो मच. हा आपण खूप कमाल काम करतो. आतमध्ये आमच्या आता तुला नाटकाला न्यायचं म्हणजे तुला तो गजरा आणायला हवा. त्याशिवाय तुम्हाला बायकांना नाटक दिसत नाही का, ऐकू येत नाही म्हणे. ज्या हिला येतील त्या अपराला म्हणे त्या बायका विशिष्ट पोशाख घालून लट्टापट्टा करून जातात. ते मात्र तुम्ही डोळे फाडून पाहता. ते काही नाही, गजरा हवाच. कारण पातळ. आता पातळ कशाला म्हणजे. तर आता मी माझ्यासोबत आमच्या नाटकातला एक खूप उत्तम अभिनेता, खूप उत्तम गायक नट माझ्यासोबत आहे, ज्याचं नाव आहे अजिंक्य पोंक्षे. अजिंक्यचा हा जो प्रवास आहे तो अगदी पहिल्या प्रयोगापासूनचा प्रवास मी बघतोय. अगदी पहिला. आणि आज अचानकपणे म्हणजे काही प्रयोगानंतर त्याच्यावर एक जबाबदारी आली होती आणि ती जबाबदारी तो कसं एखाद्या नटाला एखादी जबाबदारी दिली आणि त्याने जर ती पार पाडली नाही तर काही गोष्टी अशा लगेच अचानकपणे फिरतात आणि कुठेतरी ते अपयश येतं. पण ह्या माणसाने ती जबाबदारी आणि दादाचा जो शब्द आहे आणि तो इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी ती जबाबदारी पेलली आहे आणि आज तो आमच्या नाटकामध्ये भामिनीची भूमिका करतोय, जी बालगंधर्वांनी नाटकात ती जी भूमिका आहे मानात तो समर्थपणे पेलतो. आणि अजिंक्य पोंक्षे आज आपला 50वा प्रयोग आहे. काय एकंदर आठवणी आहेत अगदी पहिल्या प्रयोगापासून, म्हणजे गोष्टचा जो पहिला प्रयोग तेव्हापासूनचा आता काय एकंदर प्रवास. तेव्हा तर मी अगदीच नवीन होतो. म्हणजे पहिलंच माझं ते असं व्यावसायिक रंगभूमीवरच्या माणसांमध्ये काम करण्याचं मी हौशीमध्ये केलं होतं. पण हा माझा पहिलाच अनुभव होता तो. तर तेव्हा 8 दिवस होते शिल्लक, 10 दिवस पहिल्या आपल्या प्रयोगाला, अगदी पहिल्या 2 वर्षापूर्वीच्या. आणि काही कारणामुळे आधीचा जो कोण करत होतं सूत्रधाराचं काम तो नव्हता अवेलेबल. तर कुठून तरी ते माझ्याकडे काम आलं आणि तेव्हाच्या पहिल्या दिवसापासून मला आठवते की म्हणजे कसं यायचं, कुठे बघायचं, उभं कसं राहायचं, कुठे बघायचं, काहीही माहित नव्हतं. आणि तेव्हापासून हळूहळू ते 10 दिवस तालमा करून प्रयोग झाला तो. तेव्हाचे 2 प्रयोग झाले. त्याच्यानंतर जेव्हा व्यावसायिक परत हे नाटक करायचं ठरलं तेव्हा ही परत एक टीम बांधली गेली आणि तो तालमीचा काळ खूपच, ती प्रोसेस सगळी खूपच शिकायला मिळालं त्याच्यामध्ये. म्हणजे तेव्हा कळत गेलं की आपल्याला काय कसं जमत नाहीये म्हणजे काय केलं पाहिजे. दादा नेहमी असं म्हणतो ना की काही कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ह्याच्याकडे आधी लक्ष द्या. तर ते आणि एक छोटीशी गोष्ट मी तुला सांगू शकतो, म्हणजे सांगू इच्छितो की नाटकाच्या म्हणजे आमच्या या प्रयोगाच्या व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगाच्या अगदी 4 दिवस आधी या माणसाने स्वतःचा ऍक्सिडेंट करून घेतला. म्हणजे तालमीलाच वेळेवर यायचं म्हणून मी निघालो 2 व्हीलरने आणि पडलो आणि पाय त्याचा आणि फ्रॅक्चर झाला, प्लास्टर मध्ये होता. डॉक्टर म्हणाले होते की सॉरी आणलं तुमचं की नाही तुम्हाला करता येणार. म्हटलं हे शक्यच नाही अजिबात, ही संधी अशी एवढी आहे. आणि
अजूनही आठवतं की 4 तारखेला प्रयोग होता आणि भाऊने काहीतरी 27 का 28 तारखेलाच काहीतरी तुझा ऍक्सिडेंट झाला. 24 तारखेला झाला आणि 25 तारखेला प्लॅस्टर होतो. पण आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे ना की हा मुलगा उभा राहिला. त्याने ते काय गमबोट सारखे काही कोणते ते शूज घातले होते काय एवढे मोठे आणि ते दोन्ही पायात घालायचा बिचारा तो हो. आणि तालमीला असताना अथर्व आठले पण मला आठवतो त्याला गाडी सगळे सोडायचो. म्हणजे तेव्हा मी ते करू शकलो म्हणजे इच्छा होती करायची मला. पण त्याच्यामध्ये म्हणजे माझी बायको सायली तिने खूपच हेल्प केली मला तेव्हा. आणि बाकी आपले सगळे मित्र म्हणजे श्रीराम असेल, ऋत्विजय, अथर्व तिकडचा आहे, हे सगळेजण की त्याच्यामध्ये मला सांभाळून घेऊन की तेव्हा चेंजेस खूप होते काय होते. तर त्याच्यामध्ये असं नाही काही की अरे आता आमचं आधी नवीन नाटक आहे तर आम्हीच आमचं बघतो असं नाही. सगळ्यांनी सावरून घेतल्यामुळे ते मी करू शकलोय ऍक्च्युली. आणि आज त्यामुळे त्या पहिला प्रयोग इथेच झाला होता आपला 4 ऑक्टोबरला. आणि तेव्हाच मला आठवतो रंगीत तालमा वगैरे सुरू असताना मी खाली बसायचो, माझी वाक्य कोणतरी घ्यायचं आणि खूप असं मला तेव्हा भरून यायचं की अरे हे करता येत नाही आता असं. आणि दादा प्रत्येक प्रयोगाच्या आधी म्हणजे सुरुवातीचे 4-5 प्रयोग जे झाले तेव्हा दादा प्रेक्षकांमध्ये सांगायचा सुद्धा की आज आमची भामिनी जरा तिने प्लास्टर लावले जरा सांभाळून घ्या. त्यावेळी काय प्लास्टर वगैरेचं म्हणजे असं हे नसणार पण ते इतकं सुंदर पद्धतीने त्याने ती भूमिका पेलली. आणि तो प्रयोग पहिला इथेच झाला होता आणि आज 50वा आज इथे प्रयोग आहे. खूपच आनंद होतोय त्याचा आणि एक टप्पा आपण या नाटकाचा पार करतोय. एक छोटीशी एक छान गोड आठवण एखादी तुझी 50 प्रयोग जे आपले आता होत आहेत 50व्या प्रयोगापर्यंत आपण आलो, एखादी छोटीशी गोड आठवण तुझी. गोड आठवणी तर आठवतीलच. एक पहिल्या प्रयोगातली मी तुम्हाला गंमत जी झाली होती ती सांगू का? कोणती? मी जेव्हा भामिनी करायला लागलो कोथरूडचा प्रयोग बरोबर, तेव्हा पहिल्यांदाच मी करत होतो आणि आमचे प्रयोग सुरू झाले होते त्याच्यामुळे तालीम अशी झाली नव्हती की जशी महिनाभर होती तशी स्टँडिंग वगैरे अशी. त्यामुळे बाकी सगळं डोक्यात ठेवलं होतं मी की काय करायचंय, कुठे ऍक्शन्स कशा आहेत, काय मुवमेंट कशा आहेत. पण चेंजिंगचं आमच्या कोणाच्या डोक्यात राहिलं नाही काही. आणि त्या पहिल्या प्रयोगात मी आत गेल्यावर चेंज करायला घेतलं आणि कळलं की अरे ह्याचं गाणं पुढच्याचं संपलं, आता मला एंट्री घ्यायची आणि मी तसाच होतो. त्यामुळे एक मध्ये तेव्हा गंमत झाली होती, फजिती झाल्यासारखं झालं होतं ते. पण मग त्याच्यानंतर खूपच चांगल्या लोकांच्या कमेंट झाल्या, म्हणजे आवडलं लोकांना. त्यामुळे सगळेच प्रत्येक प्रयोगाला एक काहीतरी आठवण असतेच आपली. नाही पण खरंच म्हणजे संयुक्त प्रयोग जेव्हा झाला होता 8 जुलै 1921ला तेव्हा काय एकंदर घडलं असेल हेच सांगणारी आमची ही गोष्ट संयुक्त मानापमानाची. आणि आज आम्ही 50वा प्रयोग करू. खूप शुभेच्छा. खूप मजा करू. द आशिष वझे आमच्या नाटकामध्ये सासरी बुवांची उत्कृष्ट अशी भूमिका करणारे. त्यानंतर रामकृष्ण बुवा भडकमकर, डॉक्टर भडकमकर. म्हणजे मला सांगायला आवडेल की ही संयुक्त कल्पना ज्यांच्या डोक्यातनं आली ते भडकमकर डॉक्टर यांची भूमिका समर्थपणे पेलणारे आमचे आशिष वझे आता आपल्यासोबत आहेत. आणि आशिष मला आठवत आहे की आपली पहिली भेट जेव्हा अगदी पहिली भेट आपली दादर माटुंगा कल्चरल हॉलला ना, सो तेव्हा पहिल्यांदाच आम्ही भेटलो होतो. आणि मला ह्याच्याबद्दल एवढी काही माहिती नव्हती. पण जेव्हा मला कळलं की हा पुण्याच्या रंगभूमीवर सुद्धा काम करतो, अभिनय करतो, वेगवेगळे हौशी प्रयोग आणि द बॉक्सला पण असे बरेचसे प्रयोग. आत्ताही मला प्रयोग बघायचा होता, काजव्यांचं गाव ना, मला जाता नाही आलं डबिंग असल्यामुळे. पण अप्रतिम असा ऍक्टर आणि खूप उत्कृष्ट असा नट आज आमच्या गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाटकामध्ये आहे. आशिष 50वा प्रयोग, काय एकंदर फिलिंग्स आहेत तालमीपासून ते आत्ताचा प्रवास? तू हे आत्ता सगळे माझ्याबद्दल जे काही बोलला हे सगळं ह्याच्यापेक्षा जास्त काम, माझ्यापेक्षा जास्त काम करत वांबुरकर सतत करत. बस मी फिल्म्समध्ये पण वांबुरकर काम करतो. तर अशी एखादी गोड आठवण किंवा असं काहीतरी घडू शकतं, अरे बापरे असं घडलं की काय, म्हणजे एक अशी मजेशीर आठवण तुझी? मजेशीर आठवण म्हणजे मला आपण आत्ता रत्नागिरीचा जो प्रयोग केला त्याची एक आठवण आहे की कोजागिरीचा दिवस होता आणि प्रयोग संपवून आम्ही मेकअप वगैरे काढून आमच्या नॉर्मल वेशात बाहेर येत होतो आणि आम्ही बसच्या दिशेने चालायला लागलो होतो. तर मला एक मागणं जोरात खणखणीत एक हाक आली, ओ डॉक्टर भडकमकर दूध घ्या असं म्हणून. तुम्ही मागे वळून बघितलं तर मला असं वाटलं होतं की इतकी वेशभूषा वेगळ्या प्रकारची असते तर कोणी तसं ओळखेल की नाही अशी शंकाच होती. पण डॉक्टर भडकमकर म्हणून हाक आल्यानंतर
मी तिकडे गेलो, मग त्यांनी ते दूध दिलं, कोजागिरीचं दूध आम्ही पित होतो. तर मागणे एक माणूस झाला भडकमकर, नाही हो हे सासरे बुवा आहे. तर मला असं झालं की अरे ही फार मजेदार आठवण आहे की आपल्याला ओळखतात लोक आणि आपलं काम आवडलेलं आहे आणि म्हणूनच या प्रकारची ती पावती एक प्रेक्षकांकडनं मिळते. तर त्याची फार गंमत वाटते आणि छान फिलिंग आहे. आमच्या नाटकामध्ये बरेच जण बऱ्याच भूमिका करतात, म्हणजे जवळजवळ 40 भूमिका आहेत आपल्या नाटकामध्ये आणि 12 कलाकार आहेत. तर त्या सगळ्यांच्या अशा वाटून वाटून दिलेल्या आहेत. पण नाटक झाल्यानंतर सहसा जास्त कोणी ओळखत नाही आपल्याला, कारण ती वेशभूषा वेगळ्या प्रकारची आहे, वेगळ्या प्रकारची. म्हणजे मिशी, क्रेप, बीप, दाढी वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत, टोप आहेत. आणि आनंद या गोष्टीचा होतो की एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा लोक आपल्याला ओळखतात. हे खूप छान वाटतं. पण आशिष, खरंच खूप मजा आली तुझ्यासोबत बोलून. खूप अप्रतिम असेच आपले प्रयोग पुढे घडत राहू अशीच बाप्पा चरणी आणि रंगदेवते चरणी प्रार्थना. आणि खूप खूप शुभेच्छा तुला भावा 50व्या प्रयोगाच्या. आता मी समोर आहे आमच्या कॅप्टन ऑफ शिप म्हणजेच आमच्या नाटकाचे दिग्दर्शक सर्व ऋषिकेश जोशी. दादा, 50वा प्रयोग आहे, सुवर्ण महोत्सवी प्रयोग आहे. काय एकंदर भावना आणि काय फिलिंग्स आहेत जरा प्लीज सांग. कुठल्याही नाटकाचा 50वा प्रयोग होणं हे आनंददायीच असतं. आपल्या ह्या नाटकाचा प्रयोग 50वा होणं हा एक 150-200 प्रयोगासारखाच व्हॅल्युएबल आहे. 50 प्रयोगापर्यंत गाडी आली तर ह्या 50 प्रयोगापर्यंत अनेक ज्यांनी गंधर्व, केशवराव या गंधर्वांच्या पिढीला पाहिलंय. केशवरावनं पाहिलेलं आज कोणी फार हयात नाही, पण त्यांचे कुटुंबीय, या नाटकात काम करणारे जितके म्हणून त्या काळचे कलावंत आहेत, त्या सगळ्या कलावंतांचे कुटुंबीय, पुढच्या पिढ्या त्यांनी नाटक बघितलं. हा अत्यंत योगायोग. गंधर्वांच्या घरातले माधवराव वालावलकर, बोडस, केशवराव, त्यानिमित्तानं दिग्गज कलावंतांनी जे काही रंगभूमी उभी केली होती त्यांच्या आजच्या सगळ्या त्यांचे पुढचे वंशज, आपले पूर्वज काय होते याची ओळख आणि त्याची महती ही काय होती ही नुसती सांगोवांगी वाचलेली वगैरे ती प्रत्यक्ष बघायला मिळेल ही संधी त्यांना या नाटकामुळे मिळाली असं त्यांनी व्यक्त केल्यामुळे मला त्याचा फार आनंद झाला. आणि सामान्य प्रेक्षक अनेक मान्यवर नाटकाला येऊन गेले आणि लोकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला आणि परत त्या काळात गेल्याचं जो आनंद व्यक्त केला त्याचा मला जास्त आनंद आहे. आणि आज 50 प्रयोग होत आहेत. कुठल्या नाटकासाठी 50वा प्रयोग महत्त्वाचाच असतो, तसा तो मला देखील आहे. आणि दादा, मला एक विचारायचं होतं की या 50 प्रयोगांच्या वाटचालीमध्ये, प्रवासामध्ये एक अशी एक गोड आठवण, जी आठवण आहे ती जरा तू, एक खूप छान किस्सा आहे तो तू सांगितला तर खूप आवडेल. जुन्या कलावंतांवर किती प्रेम करायचे प्रेक्षक, तर गंधर्व केशवराव भोसले यांच्यावर लोक किती फिदा व्हावेत हे नुसतं वाचलं होतं, पण त्याचा अनुभव या आजच्या काळात असा येईल प्रत्यक्ष याची काही कल्पना नव्हती. एक गृहस्थ मला भेटले, एक प्रेक्षक बुजुर्ग आहेत, शशीधर जोशी नावाचे. ते पूर्वी आपल्या भारतीय सैन्यात काम करत असत, आता ते रिटायर्ड आहेत. पण त्यांच्या वडील त्यांचे गंधर्वांचे खूप प्रेमी आणि त्यांचे वडील नुकतेच काहीतरी गेले, त्यामुळे मला ह्या जोशींनी असं सांगितलं की माझे आज वडील हयात असते, कारण त्यांनी गंधर्वांच्या युगातली सगळी नाटकं पाहिली आणि ती नाटकं पाहिल्यामुळं वडिलांच्यामुळं आम्हाला सगळी ती गायकी ही लहानपणापासून आमच्या कानावर आहे आणि त्या वडिलांमुळं आम्ही सगळं ते त्यांना का अप्रूप होतं हे आम्ही नुसतं ऐकून होतो. पण आज प्रयोग पाहिल्यानंतर असं लक्षात येते की का माझे वडील एवढे फिदा होते. तर आज माझे वडील हयात असते तर त्यांनी काय केलं असतं, त्याची त्यांच्या काय ते जाऊन का वडिलांची काहीतरी जन्मशताब्दीचं वर्ष असल्यामुळे ते मला म्हणाले की मी तुम्हाला काहीतरी गिफ्ट देणार आहे. आता असं गिफ्ट म्हटल्यानंतर आपल्याला काय कल्पना येते, तर त्यांनी मला एकदम प्रयोगाला 1 तोळा सोनंच गिफ्ट दिलं. तर 100 वर्षांनंतर ज्या कलावंतांची महती सांगणारं नाटक बसवल्यावर जर आज
प्रेक्षकुणी एक तोळा सोनं, तर पूर्वीच्या काळी त्या लोकांवर किलोनं सोनं का प्रेक्षक आणि रसिक उधळत असतील, त्याचा अनुभव या निमित्तानं आला. आणि ती सगळी खरं म्हणजे ती पुण्याई त्या दिग्गज कलावंतांची आहे. आणि महाराष्ट्रातला प्रेक्षक हा किती कलासक्त आणि कलेवर प्रेम करणारा आहे हेही त्यामुळे सिद्ध झालं. त्यामुळे ती माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी चिरस्मरणीय घटना राहणार आहे. आणि एक शेवट जाता जाता एक छोटासा प्रश्न विचारतो दादा. येणाऱ्या पिढीला म्हणजे आत्ता जी नवीन पिढी आहे सध्याची, ज्यांना किशोरराव भोसले, बालगंधर्व हे फक्त नावानेच माहिती आहेत, सो त्यांच्याबद्दल हे त्यांची गोष्ट सांगणारं हे आपलं नाटक आहे. आणि हे नाटक ठिकठिकाणी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे याचे प्रयोग लागतील तिथे आपण प्रयोग करणारच आहोत. पण येणारी ही जी आत्ता पिढी आहे, तर हे जे नाटक बसवताना असा काही तू विचार केला होतास की हे नाही, हे पोहोचली पाहिजे, ही माहिती पोहोचली पाहिजे, हे कोण होते त्यावेळेचे दिग्गज गायक, नट कसे होते, काय घडलं असेल त्यांच्यात, असं काही डोक्यामध्ये? नवीन पिढी म्हणजे मी नवीनच पिढीचा आहे, मी काय त्या पिढीतला कलावंत नव्हे. येणारी पिढी, युवक. पण आता जी येणारी पिढी आहे तर त्या जुन्या काळच्या लोकांचा सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांचं जी काय, एक तर त्यांचं त्या कलेवरचं निस्सीम प्रेम, त्याबद्दलचा त्यांचा अभ्यास, त्यांनी सगळं आयुष्य वेचलेलं, आणि त्यांचा सगळा जो स्किल सेट होता तो इतका अत्युच्च कोटीचा होता का लोक एवढे त्यांच्यावर भरभरून प्रेम करत असत. आणि ती त्या कलावंताबरोबर माणूस म्हणून ती कुठल्या हाडाची, कुठल्या हृदयाची माणसं होती. आज तो निकोपपणा कालोगात हरवत गेलेला आहे सगळा. तर पूर्वीच्या काळीमध्ये जे सत्व, प्रामाणिकपणा, जो निकोपपणा, निर्लेपपणा जो होता, त्याची किमान ओळख आजच्या रंगकर्मी आणि पुढच्या यांना राहावी. आणि आपला काळ हा वैभवशाली का होता, नुसतं लिहायला उपयोगाचं नाही होत. वैभवशाली होता म्हणजे काय होता, त्याचं काहीतरी एक प्रारूप आपल्याला उभं करता येतं का, म्हणून मी ते तशा पद्धतीनं नाटक उभं केलं. आणि समोर जो उद्देश होता तो प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरनं लक्षात येतोच आहे की भारावून जातात सगळे. आणि त्यानिमित्तानं परत नवीन पिढीला केशवराव बालगंधर्वांची गायकी आणि एकूण त्यावेळेचं नाटकाबद्दलचं प्रेम, नाट्यविश्व हे अनुभवायला मिळतं असं प्रेक्षक सांगतात. त्यामुळे मला त्याचा एक आनंद आहे. मनपूर्वक धन्यवाद दादा. थँक्यू सो मच. धन्यवाद. नमस्कार, मी प्रद्युम्न गायकवाड. आमच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी प्रयोगात पुन्हा सर्वांचं स्वागत. खूप एक्साइटमेंट आहे आज, खूप छान वाटतंय. खरं तर या नाटकाने मला खूप म्हणजे कलाकार म्हणून खूप साऱ्या गोष्टी दिल्यात, म्हणजे आता शब्दात सांगता येत नाहीये. पण मी आत्ता जे काही आहे बऱ्यापैकी म्हणजे जसं जेवढं आहे तेवढं मला या नाटकाने दिलंय. आणि मला खूप छान वाटतंय की एकंदरीत हा प्रवास आत्तापर्यंत चालू आहे आणि असाच 1000, 1500, 2000 प्रयोगांपर्यंत कदाचित त्याच्या पुढे हा प्रवास चालू राहो. आणि धन्यवाद. उत्तम.
कसा दिसतोय शालू? तर म्हणायचं झालं की तू नेसत असतानाच अधिक शोभत होता म्हणे. हे काय बोलणं झालं? मला काही आवडलं. मी साफ सांगितलं. बोला. म्हणजे रंगमंचावर एकाच वेळी, एकाच नाटकात, एकाच दृश्यात आपले नारायणराव उर्फ बालगंधर्व आणि संगीत सूर्य केशवराव भोसले एकत्र आले तर काय? नारायणराव तुम्ही? हो बडकमकर डॉक्टर, तुम्ही विजिट करता येणार होतात हे माहित होते, पण तुम्ही नारायणरावांना सोबत घेऊन या याची कल्पनाच नव्हती. या ना काय डॉक्टरांनी सांगायचं तरी. नारायणराव मानापमान करूया. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. मी आत्ता गोष्ट संयुक्त मानापमानाची हे नाटक, ही कलाकृती पाहिली आणि खूप छान कलाकृती आहे. क्रांतीसूर्य केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांच्या आयुष्यात त्यांनी एकत्र येऊन केलेला हा नाट्यप्रयोग आणि त्या नाट्यप्रयोगाची ही गोष्ट फार सुरेख बांधणी त्याची अभिराम भडकमकर सरांनी केलेली आहे. जोशीबुवांचं, ऋषिकेश जोशीबुवांचं दिग्दर्शन आणि प्रत्येक कलाकाराचा अभिनय, प्रत्येक कलाकाराचं वेगवेगळी पात्र करणं, संगीत संयोजन आणि सगळी पदं, नाट्यपदं ही अतिशय सुंदर झाली. आणि आजच्या काळात ही कलाकृती महत्वाची का आहे तर आज आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना थोडा नावलौकिक मिळाला, थोडीशी लोकप्रियता मिळाली, ग्लॅमर मिळालं की आपण एक थोडासा इगो, मूडवर मास, या सगळ्या गोष्टी होतात. पण एकमेकांच्या कलेवरती, एकमेकांच्या माणूसपणावरती विश्वास ठेवून क्रांतीसूर्य केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी एकमेकांसाठी, एकमेकांसोबत येऊन रंगभूमीसाठी काय केलं हे सांगणारी ही गोष्ट आजच्या काळात फार महत्वाची आहे. की स्वत्व बाजूला ठेवून, स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून रंगभूमीवरती काम करण्यासाठी ही माणसं कशी एकत्र आली आणि त्याचा कसा सोहळा झाला हे सांगणारी ही गोष्ट आहे. मी भारावलो, मला आनंद मिळाला, प्रसंगी माझे डोळेही पाणावले आणि वन्स मोर पण द्यावा असं वाटला काही पदांना. तर असं सर्वार्थाने एक छानशी कलाकृती पाहण्याचा मला आनंद मिळाला. आज 50वी कलाकृती होती. मी भगवंताकडे प्रार्थना करतो 75, 100, 150, 200 अनेक प्रयोग होऊ द्या आणि सगळ्या डिपार्टमेंटला 100 पैकी 100 मार्क. मेकअप सुद्धा क्लिष्ट आहे, करायला अवघड आहे, उत्तम कॉस्ट्युम्स, उत्तम संगीत अप्रतिम, प्रकाश योजना अप्रतिम, नेपथ्य अप्रतिम, सगळ्यांचे अभिनय अप्रतिम
आणि ऋषिकेश जोशी बुवा आणि अभिराम भडकमकर सर, तुम्हा सगळ्यांचे फार मनापासून आभार, निर्मात्यांचे आभार, धन्यवाद. हॅलो नमस्कार, मी तन्वी मुंडले. आज मी इकडे येऊन नका करू ना असं काहीतरी. तर आज मी गोष्ट संयुक्त मानवबलाचे नाटक पाहिलंय आणि मला अतिशय आवडलंय आणि सगळे जण मला त्रास देत आहेत. खूप सुंदर नाटक होतं. 1921 चा काळ अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहिला. सगळी गाणी कमाल, सगळ्या कलाकारांचा अभिनयही कमाल होता आणि मी खूप म्हणजे त्यातले काही प्रसंग इतके खऱ्यासारखे त्याचं सादरीकरण केलंय की काही विनोदही आहेत आणि त्या काळचा इतिहासही आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. सो सगळं खूप वेगवेगळ्या प्रसंगांचं एक छान मिक्सचर म्हणता येईल किंवा एक असंध परफॉर्मन्स आहे तो कम्प्लीट. तुम्ही नक्की बघायला या. आणि मला तर आज खरंच खूप माझे 2-3 तास खूप चांगल्या एखादं काहीतरी कलाकृती बघितल्यासारखं मला वाटलं. तुम्ही नक्की बघा. मी नुकतंच गोष्ट संयुक्त मानवमनाची हे नाटक बघून बाहेर पडलीये आणि खरंच असं बाहेर आल्यानंतर असं वाटतं की अरे हां, आपण आत्ता इथे होत नाही का, बरोबर. म्हणजे इतकं ते नाटक त्या काळात घेऊन जाणार होतं. काय घडलं होतं तेव्हा हे सगळं त्या नाटकातून कळालं. आपण ऐकलेलं असतं बरंच काय काय, पण असं बघून आपल्याला जे काही सुख मिळतं ते काही औरच आहे. आणि खूप कमाल प्रयोग झाला आजचाही. सगळे कलाकार इतके उत्तम आहेत, म्हणजे त्यातले सगळे पदं असतील ते पदं ऐकूनच इतकं म्हणजे मी आता खरंच भारावून गेली आहे. आणि फार सुंदर प्रयोग होता. या प्रयोगाचा आजचा 50वा प्रयोग होता, पण मला असं वाटतं की या प्रयोगाचे 100, 200, 500, 1000 प्रयोग हवेत. आणि सगळ्या टीमला माझ्याकडनं शुभेच्छा आहेत. आणि बस असंच हे सगळ्यांचं मनोरंजन ही प्युरिटी आहे. सो ही प्युरिटी आपणही जपूया. खरंच खूप छान, खूप छान. थँक्यू. तर आता आमच्यासोबत आहेत आमच्या नाटकाची रंगदेवता, जी खऱ्या अर्थाने प्रत्येक कलाकाराला मेकअप करते. आणि इतका सुंदर हात आहे, इतका स्मूथ हात आहे दादाचा आणि इतका सुंदर मेकअप करतो तो. सो पहिल्या प्रयोगापासून आज 50वा प्रयोग आहे. काय वाटतं एकंदर राजेश दादा? आणि 50 प्रयोगामध्ये त्याला मिळालेल्या नाटकाच्या अचिव्हमेंट्सबद्दल पण तो सांगणार आहे. सो माईक इज युअर्स दादा. नमस्कार, मी राजेश परब. आज खूप आनंद वाटतोय की 50 प्रयोग आमचे पूर्ण झाले. संगीत संयुक्त मानाचं आहे आणि या नाटकाने भरपूर काही दिलं या वर्षात आणि भरपूर काही पुढेही देईल, नक्कीच देईल. तर या नाटकामुळे मला या वर्षाचे झी अवॉर्ड, शासनाचे अवॉर्ड, त्यानंतर गोविंद बल्लाळ अवॉर्ड मिळाले आहे. आणि या नाटकाच्या मुळे नाटकाचं डिझाईन करण्याची एक संधी मिळाली. डिझाईन कसं केलं जातं, त्यानंतर त्या नाटकाच्या कॅरेक्टर्स कसे उभे केले जातात, त्या नाटकाच्या पात्रांमध्ये त्यांचा जीव कसा ओतला जातो. बालगंधर्व बनवताना एक टास्क होता की बालगंधर्व बनवताना कमी वेळेमध्ये तो व्यक्ती चेंज करून पटकन स्टेजवर जातो. त्या वेळेमध्ये बालगंधर्व बनवून त्याला पाठवावे लागतात. तर ही अचिव्हमेंट करताना खूप आनंद झाला, खूप मजा आली आणि धन्यवाद संपूर्ण टीमचे, ऋषिकेश जोशींचे. सो 50वा सुवर्ण महोत्सवी प्रयोग पार पडलेला आहे. खूप गर्दी होती, हाऊसफुल प्रयोग झाला. खूप आनंदी आहे, समाधानी आहे. कारण शेवटी कलाकाराला एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे समाधान, केलेल्या कामाची पोचपावती. सो पहिल्यांदाच असं काहीतरी मी असं ब्लॉग वगैरे करण्याचं ठरवलं होतं आणि आज 50व्या प्रयोगानिमित्त, गोष्ट संयुक्त मानवमनाची या प्रयोगानिमित्त, 50व्या प्रयोगानिमित्त खूप एन्जॉय केला प्रत्येकाने. जसं ऋषीदादा म्हणतो की तुम्ही जोपर्यंत एन्जॉय करत नाही तोपर्यंत प्रेक्षक एन्जॉय करणार नाही. आणि झालंही तसंच. आम्ही एन्जॉय केला, प्रेक्षकांनी सुद्धा एन्जॉय केला. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खूप लोकांनी म्हणजे एक प्रेक्षक आत्ताच आमच्या श्रीराम लोखंडेला, आमच्या वन ऑफ द जो ॲक्टर आहे, त्याला टायटनचं गिफ्ट दिलं आहे, टायटनचं घड्याळ. इतकं मनापासून आनंद वाटला आणि अभिमान वाटला की यार असे पण प्रेक्षक असतात. जसं दादानी मगाशी सांगितलं होतं की त्याला 1 तोळं सोनं म्हणजे एक सोन्याची अंगठी दिली होती. आणि त्या किस्स्यानंतर आज असा 50व्या सुवर्ण महोत्सवी प्रयोगाला टायटनचं गिफ्ट, टायटनचं घड्याळ आमच्या श्रीरामला मिळालं. खूप आनंद आहे आणि त्याची खरी आता वेळ सुरू झालेली आहे. आणि एक नट म्हणून, एक कलाकार म्हणून मलाही खूप समाधान आहे. आणि हा ब्लॉग आता इथे थांबवण्याची वेळ आलेली आहे. सो
मनापासून प्रेम, सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार आणि कॅमेऱ्याच्या मागे जो माझा मित्र आहे लाईमलाईट मराठीचा सर्वेसर्वा रुपेश धावरे, तुझे खूप 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 मनापासून आभार मित्रा. तू आलास वेळात वेळ काढून आणि तू एवढं छान या आमच्या या 50व्या प्रयोगाला 4 चांद लावलेस आणि शूट केलंस त्याबद्दल खरंच तुझे मनापासून धन्यवाद. लाईमलाईट मराठीचे सुद्धा धन्यवाद. भेटूया नाट्यगृहात.